फक्त संतांचा सहवास तुम्हाला जर घडला तर काही ना काही फायदा किंवा उपयोग दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांची संगत करा, देव प्राप्त होईल. आणि हा विटेवर असणारा आज आम्ही इथं नरसिंह जयंती निमित्त सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह सुरखानवाडी 44वे वर्ष, म्हणजे जन्माच्या अगोदर म्हणजे प्राचीन विठ्ठलाची मूर्ती मी पाहिली. प्रभू रामचंद्र हनुमंतराय इथं सगळं देव पाहिलं. अनेक देव असताना प्रत्येकाचं थोडं थोडं सांगत गेलो असतो तर कीर्तन अभंगाकडे आलो नसतो. थोडं थोडं सांगितलं असतं तरी. पण हे देव जरी अनंत रूपे अनंत वेश जरी असले तरी देव हा एकच आहे. देवाला सुद्धा विष्णूचा अवतार ज्ञानोबा माऊलींना सुद्धा येऊन संस्कार आईवडिलांकडून घ्यावं लागलं देहांत प्रायश्चित्त जाण्यापूर्वी. मग आम्हा तुम्हाला संस्कार घडवणारे एकमेव पहिलं जर गुरु प्रथम कोण असतील तर आई वडील आहेत. आणि आई वडिलांना आम्ही तुम्ही सांभाळलंच पाहिजे. जर आई वडिलांना सांभाळत नसेल, कीर्तन भजन हरिपाठ काकडा जरी करत असेल, नित्यनेमानं देवाकडे जरी जात असेल तरी तो दोष आहे. कारण पुंडलिकानं काय केलं होतं? आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी असा असणारा सुद्धा पुंडलिक सद्गुरु समर्थ यांचं सद्गुरूच्या शरण गेल्यानंतर आई वडिलांची सेवा करू लागला. आई माझा देव, बाप माझा धर्म, विवेकानं आचरण करू. पण मला सांगा, कैकेयी सारखी आई असेल, हिरण्यक नरसिंह जयंती अवतार घ्यावा लागला, तसा बाप असेल, बिभीषणासारखा म्हणजे रावणासारखा भाव असेल, ज्यामुळं देवापासून आम्ही तुम्ही दूर होत असेल तर त्याचा त्याग करा. कारण प्रल्हादाच्या हाकेसाठी कोण अवतारला? नरसिंह. हाके सरसी उडी घालून या स्तंभ मोडी, कृपावंत कोण माझ्या. मग त्या विठ्ठलाला सुद्धा नरसिंहाचीच उपमा दिली. प्रत्येक देव खंडेराया असू द्या, अनंत रूपे अनंत वेशे, फक्त विठ्ठल हा पंढरीचा राजा आहे, त्याला आम्ही तुम्ही शरण गेला पाहिजे. हेंद्रे सेंद्रे दैवत भूते खेते पूजित. मला सांगा, तुकोबराया सांगतात की आपल्याला 33 कोटी